हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही सगळे लोक? आणि मला असं आय होप की तुम्ही सगळे लोक खूप चांगले असताल. आज आहे आपला डे 23 ऑफ 90 days डेली ब्लॉग चॅलेंज. आय एम सॉरी, थोडीशी जास्त कन्फ्युज्ड आहे. आत्ता सकाळ सकाळी ना मी ऑफिसला जायच्या आधी एक माझ्याकडं काय बोलतात, हेअर काय असतं ते शूट, मी आता त्याची ऍड शूट केली लिटरली. आणि मला त्याचं नाव माहित नाही कशा पण केस दाब चोपून बसवतो, हेअर लायनर, असा हेअर लायनर म्हणतात त्याला. आयुष्यपत मला जर त्या ब्रँडवाल्यांनी हा व्हिडिओ पाहिला तर मला म्हणताल ही पोरगी काय कामाची नाही, हेअर लायनर. आणि त्याच्यासाठी मी ही पोनी घातली आहे आज. आणि हा आहे माझा आजचा लुक. आणि त्यांच्याच लायनरनं लायनर म्हणजे बेबी हेअर वरती होऊ नयेत म्हणून, तर त्याच्यासाठी मी ही आज हेअरस्टाईल केली. आणि मी कशी दिसते मला कमेंटमध्ये सांगा. तर आज आयुष्यपत मी तर 9:30. ठीक आहे. तर चला आता आपण थोडं 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 आवरूया. तुम्हाला सांगू, मी माझं लाईफस्टाईल चेंज केलं. मी रोज सकाळी चिया सीड्स खाते आहे, पिते आहे, पाण्यात टाकून पिते आहे रोज. आणि रोज डब्बा बिब्बा करून नेते, एकदम सगळं छान चालतं. गाईज गाईज तुम्हाला सांगते, डेली व्लॉगचं चॅलेंज तर घेतलंय, पण मला रोज सकाळी प्रश्न पडतो की मी आज चॅलेंजमध्ये काय करू, मी काय सांगू. आणि असं नाही का, रोज आपल्याकडे काही कॉन्टेंट नसतो. म्हणजे कॉन्टेंट मी एका युट्यूबरचं ऐकला होता व्हिडिओ, त्याच्यामध्ये ते बोलले होते की कॉन्टेंट असा स्पेशल काय कॉन्टेंट नसतो, तुमचं रोजचं लाईफ इज कॉन्टेंट. आणि तुम्हाला त्याला कॉन्टेंट बनवता आलं पाहिजे. तर मी म्हटलं की ठीक आहे, मी माझ्या रोजच्या लाईफमध्ये काय काय गोष्टी करते. मी थोडीशी पहिल्यांदा घाबरायचे, पण आता मी घाबरणार नाही. आता मी जे माझ्याकडं रोज आहे ते बनवणार. आता आपण आपली ऑफिसची बॅग भरली, थोडीशी टिफिन भरायचा राहिलाय. ही बघा माझी देवपूजा. आजची ही देवपूजा केली. इकडं हा सगळा थोडा क्लटर असतो तो थोडासा सांभाळून घ्या. आणि हा फिनिश लाईन हेअर फिनिशिंग स्टिक, मी जे तुम्हाला बोलले ना की मी थोड्या टाइम पूर्वी जे शूट केलंय ब्रँड शूट, ते आहे हेअर फिनिशिंग स्टिक फिनिश लाईन. ते आपलं थोडंसं मस्कारा सारखं आहे आणि ते असं ह्याच्यावरून फिरवायचं. हाय गाईज, ऑफिसवरून सुटले मी आणि आता मी चालले लेमन ट्रीला माझ्या एका पर्सनल कामासाठी. आता लेमन ट्री बऱ्यापैकी लोकांना तुमच्यातल्या माहीत असेल, पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी लेमन ट्री नावाचं एक रेस्टॉरंट आहे. असं खूप छान 4 स्टार 5 स्टार वगैरे, 5 स्टार म्हणलं तरी चालेल. आणि तिकडे छान प्रकारे राहायची सोय असते आणि छान 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 आहे म्हणजे एकदम रेस्टॉरंट. तर मी माझं काम पण करते तिकडे जाऊन आणि मी तुम्हाला दाखवते पण की कसं आहे लेमन ट्री. चला गाईज, मी पोहोचले लेमन ट्री रेस्टॉरंटला. हे आहे लेमन ट्री आणि इथून ही बिल्डिंग, ही बिल्डिंग, ही बिल्डिंग, ही बिल्डिंग, ही बिल्डिंग, एवढं सगळं लेमन ट्री. कसं काय आहे मग. आता चालले हॉटेलकडं. तुम्हाला थोडासा मी अँबियन्स पण दाखवते हॉटेलचा. ही त्यांची एंट्रन्स आहे आणि हे पूर्ण हॉटेल आहे. ज्या आतमध्ये मस्त झाडं बिड आहेत आणि छान आहे. खूपच स्टँडर्ड स्टँडर्ड लोक आहेत यार इकडं. चला जाऊया. तर काहीच मी आत्ता पोचले इकडं आणि जरा हॉटेल स्टँडर्ड आहे, त्यामुळे जरा मी अशी स्टँडर्डमध्ये बसले. पोचलीच ते आणि मला हळू पण बोलावं लागतंय, कारण खरं खूपच असे म्हणजे एकदम असे लोक आहेत नाही का, हळूहळू बोलणारे, शांत बोलणारे. तर मला माहीत नव्हतं सकाळी की मला आज इकडे यावं लागणार आहे. जर मला माहीत असतं तर मी एकदम मस्त तयार वगैरे होऊन आली असते. पण ठीक आहे, चलता है तयार, चलता है. काय मी खराब नाही दिसत, मी चांगलीच दिसते. कशी दिसते मला कमेंटमध्ये सांगा. आणि लेमन ट्री रेस्टॉरंटला येण्यासारखा आहे का लुक, ते पण सांगा. हे बघा, ही आहे आतमधली, म्हणजे इकडून ही जी साईड आहे, ही साईड इकडून मी एंट्री केली. हे त्यांचं रिसेप्शन आहे. हा वेटिंग एरिया आहे आणि काहीसं असं दिसतंय ते. खूपच छान छान छान. तुम्हाला माहिती आहे का, एक देवाची लीला टाईप तुम्ही म्हणू शकता. कारण जेव्हा माझा आजचा दिवस गेला पूर्ण ऑफिसमध्ये आणि मी विचार करत होते की मी काय कॉन्टेंट टाकू, काय टाकू, माझ्याकडे तर टाकायला काहीच नाही. पण अचानक माझं ठरलं की मला इकडे यायचं आहे. आणि मग मला लक्षात आलं की तुम्हाला जर ॲक्च्युअलमध्ये पाहिजे असेल कॉन्टेंट तर देव तुम्हाला कुठून ना कुठून तरी देतो. हे बघा, हे इथं मुंबईचं ताज हॉटेल आहे आणि हे काढलेलं आहे, हे ड्रॉ केलेलं चित्र आहे.
त्याच्यासोबत हा मुंबईचा गेटवे ऑफ इंडिया आहे, हे पण ड्रॉ केलेलं आहे. सुंदर ना. हॅलो गाईज, आत्ता मी घरी आले आणि मी लेमन ट्रीमधून बाहेर येताना व्हिडिओ परत नाही घेतला, कारण मी ज्या कामासाठी गेले होते ते कामच माझं चांगलं झालं नाही अनफॉर्च्युनेटली. पण ठीक आहे, दिस इज पार्ट ऑफ लाईफ. तर काय नाही, आत्तापर्यंत माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा. रोज व्हिडिओ बनवणं, रोज अपलोड करणं, आपली रोजची कामं करत करत, जेवण, ऑफिस, बाकीची सगळी कामं करत करत करणं डिफिकल्ट आहे. जर मला लाईक आली तर यार मोटिवेशन भेटतं. आणि बघत जावा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत. आणि भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. उद्याचा असणार आहे व्लॉग नंबर 23, नाही आजचा 23 आहे, 24 ऑफ 90 डेज चॅलेंज. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.